ख्रिस्तामध्ये जमलेल्या माझ्या प्रिय भाविको, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या मिशन कार्याला सुरुवात केली होती, तेव्हा प्रभू येशूचं मिशन कार्य कशा प्रकारे होते? एका बाजूला देव राज्याची घोषणा करणे व त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार करणे, या दोघांची सांगड झाल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचं मिशन अधिक प्रभावशाली झालेलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मिशन कार्याला एक विलक्षण प्रकारची गती आलेली होती आणि ते पूर्णत्वास नेलेलं होतं किंवा पूर्णपणे ते सक्सेसफुल झालेलं होतं. आज देखील प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आपल्या शिष्यांना दोघांना वेगवेगळ्या गावामध्ये देवराज्याची घोषणा करण्यासाठी पाठवत आहेत, तेव्हा तो त्यांना एक विलक्षण शक्ती देत आहे, गिफ्ट देत आहे. ती म्हणजेच आजारांना बरे करण्याची शक्ती, आंधळ्यांना दृष्टी देण्याची शक्ती, मुक्यांना वाचा देण्याची शक्ती, जे बंदिवासामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, त्यांना मुक्त करण्याची शक्ती, अशा वेगवेगळ्या प्रकारची शक्ती देऊन त्यांना पाठवत आहे. याचा अर्थ काय आहे की एका बाजूला मिशन कार्य म्हणजेच देवराज्याची घोषणा करणे आणि दुसऱ्या बाजूला चमत्कार करणे, या दोघांची सांगड जेव्हा व्यवस्थित होईल तेव्हाच परमेश्वराचं मिशन कार्य अधिक बळकट होणार आहे, परमेश्वराचं मिशन कार्य अगदी सक्सेसफुल होणार आहे. परंतु आपण जर विचार केला की खरोखरच या मिशन कार्यासाठी चमत्काराची गरज आहे, खरोखरच हे मिशन कार्य चमत्काराशिवाय पूर्ण होऊ शकते का? होय. आज जरी चमत्कार आपण करू शकले नाही तरी आपल्या प्रार्थनेद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे आंतरिक चमत्कार होत असतात, जे आपल्या डोळ्याने दिसू शकतात. जेव्हा आपण कुटुंबांना भेटी देतो, आजारांना भेटी देतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांच्या समोरील वेळ घालवतो, कळत नकळत संभाषण करता करता परमेश्वराच्या वचनाची पेरणी करतो, तेव्हा त्यांना आंतरिक आरोग्य लाभत असते. जरी तो चमत्कार आपल्या डोळ्याने दिसत नसला तरी व्यक्तीला ते आंतरिक आरोग्य मिळत असते. आणि त्यामुळे एका बाजूला हे न दिसणारे चमत्कार, दुसऱ्या बाजूला देवराज्याविषयी घोषणा, यामुळे मिशन कार्य अधिक बळकट होत असते, अधिक सामर्थ्यवान होत असते. आणि अशा प्रकारचे मिशनरी बनण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. अशासाठी की एकमेकांचे समजून घेण्यासाठी, एकमेकाला क्षमा करण्यासाठी, एकमेकांच्या सोबत घेऊन कार्य करण्यासाठी, यासाठी परमेश्वर आपल्याला पाचारण करत आहे. आणि म्हणून आज आपण प्रत्येक जण मिशनरी आहोत. प्रापंचिक असू द्या किंवा एखादा व्रतस्थ जीवन जगणारा व्यक्ती असू द्या, आपल्या सर्वांना अशा प्रकारचे मिशनरी होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने पाचारण केले आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त क्लिअरली सांगत आहे की तुमच्या बरोबर अशा गोष्टी घेऊ नका की ज्यामुळे तुमच्या या मिशन कार्याला बाधा येईल. तर तुमचं मिशन कार्य अशा प्रकारचं असलं पाहिजे की ते न दिसणारं असलं पाहिजे. म्हणजेच ज्या व्यक्तीला ते मिळणार आहे त्या व्यक्तीला ते सोन्याहून अधिक काहीतरी मिळालेलं आहे याची जाणीव झाली. ज्या व्यक्तीकडे पोहोचणार आहे त्या व्यक्तीला ते पैशाहून काहीतरी श्रेष्ठ आहे याची जाणीव झाली पाहिजे. म्हणजेच जी जग देऊ शकत नाही, जी जगातली इथली कुठलीही वस्तू किंवा व्यक्ती देऊ शकत नाही, ते आनंद, ती शांती प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे एक मिशनरी देऊ शकतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, ज्या घरामध्ये तुम्ही जाणार तिथे सांगा, पीस बी विथ यू, तुम्हाला शांती असो. जी शांती पैशाने विकत घेता येत नाही, जी शांती कुठल्याही मोठ्या व्यक्तीद्वारे आपल्याला मिळत नाही, तर ती शांती अशा प्रकारचे मिशन कार्य केल्यानंतर आपण इतरांना देऊ शकतो. तीच शांती, आंतरिक शांती देण्यासाठी आज परमेश्वर आपल्याला पाचारण करत आहे व उत्तम मिशनरी कोण असतो व कसा असतो याविषयी आपल्याला ठासून सांगत आहे. आज आपण आपलं मिशन कार्य जोमाने करूया.
एका बाजूला देवराज्याची घोषणा तर दुसऱ्या बाजूला न दिसणारे चमत्कार जे आपल्यामुळे इतरांच्या जीवनामध्ये होणार आहे. त्या चमत्काराची जेव्हा आणि देवराज्याची जेव्हा सांगड होणार आहे तेव्हा खरोखरच आपलं मिशन कार्य सक्सेसफुल होणार आहे. आज परमेश्वराकडून आपण सामर्थ्य मागूया. उत्तम मिशनरी जीवन कसा जगतो त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी व प्रभू येशूच्या मार्गावरती मार्गक्रमण करून आपलं मिशन कार्य व्यवस्थित व आनंदाने पार पाडण्यासाठी आपण शक्ती मागूया.